नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. लेखक किशोर अर्जुन सर यांची आपण त्यांच्या दक्षिणायन या पुस्तकावर मुलाखत घेत होतो. या पुस्तकात सरांनी दक्षिण भारतीय चित्रपटांवर लेखन केले आहे आणि हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे. सर, थँक्यू, तुम्ही जॉईन झालात. थँक्यू. आणि सर, तुम्ही पुस्तकात असे म्हटले आहे की, मग त्याबद्दल तुम्ही बोललाच आहात थोडं आता. हा मल्याळम सिनेमात नायक हे हिरो म्हणून कमीच रंगवले जातात. मल्याळम सिनेमात हिरोइझमला खूप महत्व नाही. तर याबद्दल सांगू शकाल का? आणि जमले तर या संदर्भात काही उदाहरणे सुद्धा देऊ शकाल का? नक्कीच. मल्याळम सिनेमा म्हणजे आज आज घडीला आपण आता 2025 मध्ये मुलाखत घेतोय. त्यामुळे मी आज घडीला असं म्हणेन की जो भारतात आणि भारताबाहेरही खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला, गाजला वाजला. म्हणजे इथे आता 100 कोटी वगैरे क्लब सुरू झाले या गेल्या 2 वर्षामध्ये. पूर्वी असं नव्हतं. बरं, 100 कोटी क्लबचे सिनेमे असले तरी ह्या सिनेमामध्ये प्रामुख्याने जसं सर्रास बॉलिवूड किंवा तेलुगू पटामध्ये असतात तसे हिरोइझम वाले सिनेमा नाही आहेत. म्हणजे आमिर खान, सलमान किंवा अन्य कुठल्या कलाकारांच्या सिनेमाने 100-200 कोटी कमावणे ही मोठी गोष्ट नाहीये. पण इथे मल्याळम मधल्या छोट्या छोट्या बजेटचे सिनेमे असतात, छोट्या छोट्या जीवाचे सिनेमे असतात. रादर मी तर अगदी सांगेन, अशा छोट्या जीवाच्या सिनेमाने काही कोटी क्रॉस करणं असं हे आहेच एका बाजूला. पण हे असतानाही त्यांच्यामधला हिरोइझम जो प्रश्न आहे तो ह्या प्रश्नाला मी जोडून घेईन असा की तो हिरोइझम कधीही नाहीये. त्याच्या मागचं कारण असं आहे की ह्याचं कारण पुन्हा पुस्तकामध्ये आहे. कसं, तर केरळमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकं वाचली जातात. म्हणजे आपल्याला माहिती असेल कदाचित की देशात जेव्हा आणीबाणी नाही, कोरोना जाहीर झाला होता त्यावेळेला सगळ्या गोष्टी बंद होत्या. फक्त इसेन्शियल गोष्टी परवानगी दिली होती. तर केरळ हे एकमेव राज्य आहे ज्यांनी अन्न, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा यांच्या सोबत पुस्तक यांचा इसेन्शियल गोष्टीमध्ये समावेश केला होता आणि त्यांची दुकानं कोरोना काळात सुरू होती. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण लोकांना इथे अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबत पुस्तक सुद्धा जगण्याचा अविभाज्य भाग वाटतो. या छोट्याशा राज्यामध्ये साधारण मुंबईपेक्षा थोडीशी किंचित लोकसंख्या अधिक आहे या राज्याची. पण असं असतानाही इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मल्याळम आणि इंग्रजी मधली दैनिक प्रकाशित होतात. खूप मोठ्या प्रमाणात वाचली जातात. म्हणजे कोट्यावधीमध्ये सेल आहे वर्तमानपत्रांचा आणि पुस्तकांचा सुद्धा. तर तू म्हणशील की पुस्तकांचा आणि सिनेमाचा काय संबंध आहे? म्हणजे हा रेफरन्स नाही. माझा प्रश्न तर वेगळाच होता, सिनेमात हिरोइझम का नाहीये आणि तुम्हाला पुस्तकाबद्दल का सांगतो. तर कारण असं आहे आणि की सर, हिरोइझम बद्दल पण एकदा सांगाल? हिरोइझम म्हणजे नेमका कसा? येस, हा. हो. तर आपल्याकडे जर येस, मी त्या प्रश्नाकडे येतो. हे जरा पूर्ण करतो मी. हो. तर इथली प्रामुख्याने जी सिनेमे आहेत हे साहित्यावर आधारित आहेत. म्हणजे उत्तम उत्तम साहित्यिक, आज केरळमधले, मल्याळमधले उत्तम उत्तम साहित्यिक ज्यांना केंद्रीय साहित्य अकादमी असेल, ज्ञानपीठ असेल किंवा राज्य पुरस्कार असतील, हे सगळे मिळालेले साहित्यिकांनी आयुष्यामध्ये कधी ना कधी, असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की सर्रास ते सिनेमाच्या पटकथा सुद्धा लिहितात. एक भाग. एवढंच नाही तर समजा त्यांनी नाही लिहिलंय तर त्यांच्या सगळ्या गाजलेल्या कथांवरती, कादंबरीवरती सिनेमे आलेले आहेत. त्यामुळे लोकांसाठी पुस्तकं आणि सिनेमा, म्हणजे आपण जे माध्यमांतर वगैरे ज्या चर्चा करतो, तर त्या सगळ्या चर्चा इथे फोल ठरतात. कारण की इथे सर्रास माध्यमांतर होतं. इथे मराठी किंवा हिंदीतल्या पुस्तकावर आधारित सिनेमे यांच्यासाठी वेगळा काही करायची गरज नाहीये. इथे 70-75% गोष्टी ह्या पुस्तकावर आधारित आहेत. आणि लोक लोक ते प्रचंड आवडीने वाचतात, बघतात. म्हणजे पुस्तकं वाचतात आणि सिनेमाही बघतात. आता त्यातही ह्या सगळ्या गोष्टीमधले जे नायक आहेत हे नायक नाहीये. म्हणजे ते काहीतरी आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी साताड उलट्या कोलंड्या उलट्या खाणारे किंवा एकदम लार्जर दॅन लाईफ आणि छान छोकी दिसणारे असे नाहीयेत. म्हणजे गोरे चिट्टे आणि ते ग्रीक गॉड वगैरे जे आपण बॉलिवूडमध्ये सगळ्यांना पदव्या देऊन बसतो, असं कोणी नाहीये. किंवा जसं थोडस इलेबरेट करायचं तर तमिळ किंवा तेलुगू सिनेमात जसे हे स्टार, ते स्टार, ग्लोबल स्टार वगैरे असलं काही नाहीये. खूप साधे सोपे कलाकार आहेत इथे. तुम्ही गोष्ट सांगता आणि गोष्ट पुढे नेण्यासाठी पात्र असतात. पात्रांच्या माध्यमातून गोष्ट पुढे जाते आणि ती पात्र हे कलाकार आहे. मग उदाहरणादाखल मी सांगायचं तर ज्ञान प्रकाशांसारखा सिनेमा पाहत पाहतील आता सगळ्यांच्या तोंडी आलेला आहे.
पण फहद फासिलचे करिअर कधी सुरू झालेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ही वॉज अ फ्लॉप हिरो. स्वतःच्या वडील, त्यांचे वडील फासिल हे खूप मोठे डिरेक्टर आहेत मल्याळममध्ये. त्यांनी स्वतःच्या मुलाला लॉन्च केलं त्या वयाच्या 18 वर्षी. बट तो सिनेमा फ्लॉप झाला. मुलगा डिप्रेस झाला, अमेरिकेत गेला शिकायला. तिथे त्यांनी इरफान खानचा सिनेमा पाहिला आणि त्यातून त्याला कळलं की अरे असं असं पण ऍक्टिंग करता येते, आपल्याला ऍक्टिंग करायची गरज नाहीये. कारण की तो तेव्हा ऍक्टिंग करायला गेला आणि फ्लॉप झाला. तो म्हणाला की आपण जसे रोजमर्रा की जिंदगीमध्ये वागतो तसं वागूया, तसंच राहूया, लोकांना ते आवडेल. की नाही आवडत नाही आवडलं पण असं. तो त्यांनी स्वतःमध्ये स्वतःच्या अभिनयात तो बदल केला. आणि त्यानंतर जेव्हा ही रिलॉन्च हिमसेल्फ, ओके, आल्यानंतर आज फहद फासिलचं नाव सर्रास प्रत्येक भारतीयाच्या तोंडी आहे. का अरे हा काय कसला ऍक्टर आहे, काहीच ऍक्टिंग करत नाहीये, पण तरी भाव खाऊन जातो. त्याला अर्थ टक्कल आहे. इथे विनायकांसारखा हिरो आहे. म्हणजे विनायकन म्हणजे आपला अं, हुकुम जेलर सिनेमातला विलन. जेलर रजनीकांतच्या सिनेमातला विलन. तर त्या सिनेमामधला जो विलन आहे तो इथला हिरो आहे. म्हणजे हिरो मीन्स तो इथला प्रमुख कलाकार आहे. किंवा इथे जोसेफ सारखंच ऍक्टर आहे. इथल्या कलाकारांना रंगरूप, शरीर यष्टी ह्याचं काही म्हणजे इथल्या प्रेक्षकांना स्पेसिफिकली त्याचं कौतुक नाही. त्यांना असं वाटतं, आणि जे मी खूप आता इथे इतके वर्ष राहतोय मी, मला जे जाणवलेलं आहे, त्यांना तो गोरा चिठ्ठा माणूस पडद्यावरती आला तर तो वाटतं की हा आपला नाहीये. म्हणजे आपल्यात आणि त्यांच्यात फरक आहे. तर तो सांगणारी गोष्ट माझी नाहीये. त्याच्यामुळे इथे माझ्यासारखाच मुंड घालणार, मुंड म्हणजे आपण ज्याला एक सर्रास भाषेत लुंगी म्हणू, ओके, इथे त्याला मुंड म्हणतात. पांढरी लुंगी जी आहे ती सर्रास घातली जाते. इथे मुलं ड्रायव्हर कंडक्टर पासून शाळेत कॉलेजमध्ये मुलं सुद्धा शाळेत कॉलेजमध्ये मुंड घालून जातात. तर त्यांना तर तसा आपल्यासारखा साधा सिंपल दिसणारा, आपल्यासारखाच बोलणारा, खाणारा, जी हवं तिथे बसणारा, राखट, रासवट नाही म्हणणार पण थोडा दिसायला राखट आणि नॉर्मल असा माणूस, अशी व्यक्ती, अशी मुलगी आपल्या घरात आजूबाजूला दिसेल, अशी मुलगी पडद्यावर बघायला आवडते. त्यामुळे इथल्या हिरोईन, ज्याला आपण सो कॉल्ड हिरोईन म्हणू, पण आपण जरा कलाकार असं म्हणू एक सर्रास, तर त्या तुमच्या आजूबाजूच्या कुठल्याही मुला मुलीसारख्याच दिसतात. त्यामुळे इथे गोष्ट हिरो पुढे नेत नाही, इथे गोष्ट कलाकार पुढे नेतात. म्हणजे मग अशी ज्ञानप्रकाशाचं उदाहरण देत होतो. ज्ञानप्रकाश या सिनेमामध्ये गोष्ट काय आहे, तर एक नर्स आहे, म्हणजे पुरुष नर्स. आता केरळमध्ये नर्सिंग खूप मोठी स्ट्रीम आहे, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे देशाला किंवा जगाला नर्सिंग पुरवठा करणारे हे राज्य आहे. अख्ख्या देशामध्ये एकही राज्य नसेल किंवा हॉस्पिटल नसेल जिथे मल्याळी नर्स नसेल, स्त्री किंवा पुरुष. तर इथला आपला हिरो आहे तो नर्स आहे, पुरुष नर्स आहे. आणि ज्याला स्वतःचं नाव आवडत नाहीये, तो त्याला प्रकाशाने नाव आवडत नाही, मग तो शेवटी स्वतः नाव नाव बदलतो. आणि ते अख्ख्या फक्त नाव बदलाच्या त्याच्या स्ट्रगल वरती हा सिनेमा आहे. आता नाव बदलाचे किती मोठा सिनेमा होऊ शकतो, पण 2 तास तुम्हाला ते खेळवून ठेवतो. किंवा फहदचाच अजून एक सिनेमा आहे महेश शिंदे प्रतिकारन. तुम्ही कदाचित पाहिला असेल, खूपच गाजलेला सिनेमा आहे. दिलीश पोतननी डिरेक्ट केलं, डेब्यू केलं. दिलीश पोतन स्वतः हिरो आहे बरं, तो ही इज हिरो, प्रोड्युसर, डिरेक्टर, पटकथा लेखक. म्हणजे तो काय नाहीये. पण हे सगळेच इथले सगळेच लोक आहेत ते मल्टी टॅलेंटेड आहेत. म्हणजे ते एखाद्या सिनेमाचे डिरेक्टर असतात, मग पुढचा एखादा सिनेमा ते प्रोड्यूस करतात, तिसऱ्या एका सिनेमामध्ये ते एखादा मुख्य भूमिका किंवा एखादी सपोर्टिव्ह भूमिका करतात. आणि सगळं असं एका कुटुंबाप्रमाणे सगळे लोक एकमेकांना मदत करत अख्खी इंडस्ट्री चालवत पुढे नेत आहेत. तर मी महेश शिंदे प्रतिकारांबद्दल बोलत होतो. महेश शिंदे प्रतिकारांमध्ये काय आहे, एका फोटोग्राफर, लग्नाची फोटोग्राफी करणाऱ्या फोटोग्राफरला कानाखाली मालीचे आणि त्याच्या होणाऱ्या बायकोसमोर किंवा त्या मैत्रिणीसमोर त्याला तो अपमान वाटतो. आणि त्याचा तो बदला प्रतिकार म्हणजे त्याला तो बदला घ्यायचा असतो. बदला काय घेतो तो, की जोपर्यंत मी समोरच्या माणसाच्या कानाखाली उलट मारत नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही. आता ही किती साधी गोष्ट आहे. बरं, ही गोष्ट कपोलकल्पित नाहीये. तर स्वतः दिलीश पोतननी सांगितले ही गोष्ट त्याच्या गावात घडलेली गोष्ट आहे. की असा एक फोटोग्राफर होता ज्याच्यासोबत हे घडलं. त्यांनी ती गोष्ट आता आपल्याकडे, म्हणजे आपण मराठी जरा आपण त्यातल्या त्यात जवळ म्हणून पाहू. मराठीमध्ये असा एखादा सिनेमा आला की एक लग्नाचा फोटोग्राफी करणाऱ्या फोटोग्राफरच्या आयुष्यातले काही दिवस, ज्याला जो काय चप्पल घालायचं त्याची गोष्ट आहे. किती लोक जातील त्या थिएटरमध्ये बघायला? कठीण आहे ना. म्हणजे मी तर विचार पण नाही करू शकत. मी तर होप सोडलेले आहे. सॉरी, मी अंडर एस्टिमेट नाही करत, पण मी होप सोडले, कारण की आपली टेस्ट ती डेव्हलप नाही झालेली आहे.
पण इथे तो सिनेमा तिकीट बाहेर तर चाललाच, त्यात काही वादच नाही. खूप सारे पुरस्कार त्या सिनेमाला मिळाले. आणि आजही म्हणजे लोक जेव्हा रेकमेंड करतात की अरे मी मल्याळममधले कुठले चांगले सिनेमे पाहू, किंवा मल्याळममध्ये इफ यू गुगल ऑल्सो, किंवा आता चॅट जीपीटी आला की मल्याळममध्ये टॉप 10 किंवा टॉप 15 मस्ट वॉच मूवी, तर ही काही सिनेमांची नाव आहेत जी 100% त्याच्यामध्ये येतील की हे सिनेमे तुम्ही पाहिलेच पाहिजे. असं असताना देखील, म्हणजे मी आता फात बद्दल बोललो, पण एका बाजूला आपल्याकडे मामुटी आणि मोहनलाल सारखे लार्जर दॅन लाईफ ऍक्टर आहेत. ह्या दोघांचा एक प्रचंड मोठा प्रेक्षक वर्ग इथे आहे. असं असताना देखील त्यांचे सिनेमे किंवा ते ऍज अ हिरो म्हणून येत नाहीत आपल्या समोर. मग किरीटम सारखा सिनेमा मोहनलालचा आहे, ज्याच्यामध्ये हिरो मोहनलाल नाहीच आहे. किरीटम मध्ये तिलकन नावाचं खूप अल्टिमेट ऍक्टर आहेत, होते, वारले ते. ही सो फॅब्युलस ऍक्टर, सिनियर आहे, त्यांच्या वडिलांची भूमिका केलेली आहे. तर तो सिनेमा, जर मी चुकत नसेल तर त्या सिनेमावरती आय थिंक गर्दिश जो हिंदी सिनेमा आहे प्रियदर्शनचा, तो सिनेमा त्या सिनेमाचा रिमेक आहे. म्हणजे प्रियदर्शनने अनेक हिंदी सिनेमे, प्रियदर्शनची हिंदी सगळी सिरीज जी आहे त्याचे एकूण एक सगळे सिनेमे हे त्याचे स्वतःचे किंवा केरळमध्ये मल्याळममध्ये गाजलेल्या सगळ्या मल्याळम सिनेमाचे रिमेक आहेत. म्हणजे आपला हेराफेरी सिरीज पासून गुलमर्ग, कुठलाही प्रियदर्शनचा रॅन्डम कुठलाही सिनेमा उचल, तो इथल्या सिनेमाचा रिमेक आहे. आणि त्याने तिकडे मग अक्षय कुमार वगैरेंना घेऊन ते थोडंसं हिरोइझम आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, ग्लॅमराईज केलेला आहे. पण इथले ते सिनेमे ग्लॅमराईज सिनेमे नाहीये. हे खूप इंटरेस्टिंग मला वाटलं. कारण प्रत्येक प्रेक्षकाला असं वाटतं की ह्या माझ्या आयुष्यामध्ये घडणारी गोष्ट आहे. आता ताजा, अगदी खूप ताजं उदाहरण मी देईन की गेल्या 15 दिवसापूर्वी आलेला, 15 दिवसापूर्वी पाहिलेला, आलेला नाही, महिना झाला चाललाय थिएटरमध्ये, महिना दीड महिना चाललाय. सूक्ष्मदर्शी नावाचा सिनेमा आहे. बासिल जोसेफ आणि नजरिया. नजरिया म्हणजे आपली ह्याची फहादची बायको, पण ही तिची ओळख नाहीये, शी इज अ गुड ऍक्ट्रेस. त्या सिनेमामध्ये हिरोच नाहीये की हिरोईनच नाहीये, पण सिनेमा आहे. अल्फ्रेड हिचकॉकच्या आपल्या रेअर विंडो या सिनेमावरून प्रेरित, म्हणजे असा तो सिनेमा आहे. खूपच सुंदर पद्धतीने आपण गोष्टीमध्ये पहिल्या मिनिटापासून गुंतून जातो. किंवा टोविनो थॉमसचा एक सिनेमा आहे भिमंटे वळी. म्हणजे काय, वळी म्हणजे रस्ता किंवा छोटी गल्ली, आपण असं त्याला म्हणू. मुख्य रस्त्यापासून नायकाच्या घरापर्यंत येण्यासाठी रस्ता नाहीये, एक पायवाटच आहे. तर त्याला थोडा मोठा रस्ता पाहिजे. समजा काही अपघात झाला, काही मेडिकल इमर्जन्सी असेल, मग गोष्ट पण तशीच घडते की मेडिकल इमर्जन्सी होते आणि अँब्युलन्स येण्यासाठी रस्ता नाहीये घरापर्यंत. मग घर ते रस्ता साधारणतः एक 300 मीटरचा वगैरे भाग आहे. तर ते 300 मीटर रस्ता बनवण्यावरती अख्खा सिनेमा आहे. आता आपल्याला हा विचार करावा लागेल की अशा पद्धतीत, म्हणजे हे गोष्टी सांगणारे सिनेमे आहेत, हिरोइझम सांगणारी गोष्ट नाहीये. अशा पद्धती सिनेमे मला सांग, बॉलिवूडमध्ये किंवा मराठीमध्ये येऊ शकतील का? म्हणजे येतील तर खूपच चांगलं होईल, मी पण म्हणेन. पण आय डाऊट की अशा पद्धती सिनेमे इकडे येतील का. खूपच म्हणजे माझ्या खूप अशी अख्खी लिस्ट माझ्या डोळ्यासमोर येते की म्हणजे हा सिनेमा निवडू की तो सिनेमा निवडू. असं जसं की जस्ट मी एक शेवटचं उदाहरण देतो. रेखाचित्रम नावाचा सिनेमा आता थिएटरला सुरू आहे, गेला 1 महिना सुरू आहे. रेखाचित्रम मध्ये काय आहे तर मामुकाचा, म्हणजे मामुटींचा एका जुन्या सिनेमा एका गाण्याचा संदर्भ आहे. तर त्या अख्ख्या एका गाण्याच्या संदर्भात अख्खा पूर्ण वेगळा सिनेमा आहे. बरं, हा त्या सिनेमाचा आणि ह्या सिनेमाचा काही संबंध नाहीये किंवा स्पिन ऑफ सिनेमा पण नाहीये. पण तो थ्रेड घेऊन नवीन एक अख्खा सिनेमा केलाय, जो इकडे महिनाभर आता थिएटरला चालतोय. इथे सर्रास सिनेमे महिनाभर, दीड महिने, 2 महिने थिएटरला चालतात. एक शो नाही. इथे सिनेमासाठी आमच्या सिनेमाला प्राईम टाइम द्या म्हणून कोणी कोणाकडे रडत ओरडत किंवा याचना करत बसत नाही. तो सिनेमा OTT वर दाखवू नका म्हणून लोक या सरकारला निवेदन देतात. त्याच वेळेला जस्ट एक मुद्दाम सांगेन, गेल्या वर्षीच केरळ सरकार हे देशातलं एकमेव सरकार आहे जिथे सरकारी OTT आहे. आता हे किती जण माहिती आहे? सरकारी OTT आहे जिथे हे सगळे गाजलेले सिनेमे किंवा नॅशनल अवॉर्ड मिळालेले सिनेमे, इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेले सिनेमे सरकार स्वतः प्रदर्शित करतं OTT वरती. आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे, आपण ते बघू शकतो. ओके.
आणि त्यातल्या काही सिनेमावरती त्यांनी अर्थात काही नॉमिनल चार्ज लावलेत, ज्याच्यातून तो रेव्हेन्यू त्या फिल्म मेकरला दिला जातो. ही खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे इथे सिनेमा हा फक्त सिनेमा नाहीये. म्हणजे सिनेमाच्या सोबत एक त्यांचं आर्थिक चक्र जे आहे, स्पॉटबॉय पासून सॉरी त्या थिएटर मधला विजेरी आपला लाईटमन पासून, पॉपकॉर्न विकणाऱ्या माणसापासून ते प्रोड्युसर पर्यंत आणि टॅक्सच्या माध्यमातून सरकारपर्यंत सगळ्यांना त्याचा फायदा होतो. त्याच्यामुळे इथे सिनेमा ऍज अ इंडस्ट्री, सिनेमा ऍज अ आर्ट, दोन्ही पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने पाहिली आणि जोपासली जाते. जे मला वाटतं की आपल्याकडे थोडं काहीतरी गॅप आहे, चुकतंय. आपण त्या हिरोइझमच्या फंद्यामध्ये अडकलोय, की अरे आमच्याकडे चांगले दिसणारे हिरोच नाही आहेत, की हिरोईनच नाहीये, म्हणून आमचे सिनेमे फ्लॉप होतात. तुमच्याकडे चांगल्या गोष्टी नाही आहेत, त्याच्यामुळे होते. गोष्ट चांगली असेल तर एनीवन कॅन बिकम अ हिरो. आणि सर, तुम्ही अ, ते पुस्तकात असं म्हटलंय की तामिळनाडूमध्ये तर सिनेमा हेच राजकारण आहे, असे म्हणणं इतपत सिनेमा आणि समाज एकमेकात मिसळला आहे. तर बरोबर. आता आपण मल्याळम सिनेमाबद्दल तुम्ही बोललात, तर तामिळनाडू मधील सिनेमाबद्दल हे तुम्ही निरीक्षण मांडलंय, तर याबद्दल सांगू शकाल का? नक्कीच. हो, मी खूप जबाबदारीने ते विधान केलंय. मी वारंवार जात असतो चेन्नईला. बऱ्याचदा मी प्रयत्न करतो की काही चांगले सिनेमे मी तिथे जाऊन पाहावेत. म्हणजे रिलीज झालेल्या दिवशी चेन्नईतल्या एखाद्या थिएटरमध्ये त्या क्राऊड सोबत पाहावेत, किंवा फॅन शो वगैरे असतात. मी ज्या शहरात जिथे असेल, प्रामुख्याने मी आता साऊथ इंडियामध्येच आहे, तर मी इथे फॅन शो मध्ये पहाटे 3-3:30 वाजता वगैरे असतात. आणि जिथे थिएटर, सिंगल स्क्रीन थिएटर, जे साधारणतः 1000-1500 कॅपॅसिटीचं असतं, ते हाऊसफुल असतं. आणि त्यात तुम्ही सिनेमा बघतच नसता. म्हणजे तिथे फक्त टाळ्या शिट्ट्याच ऐकायला येतात, तुम्हाला थिएटरवरचे डायलॉग ऐकू येत नाही. आणि मला असं वाटतं की तो फक्त सिनेमाचा भाग नाही, तो राजकारणाचा भाग आहे. मी हे उदाहरण देण्यामागचं कारणच ते होतं, कारण की तमिळ सिनेमा म्हणजे तमिळनाडूचं राजकारण आणि तमिळनाडूचे सिनेमे किंवा तमिळनाडूतलं साहित्य हे एकमेकापासून वेगळं करता येणार नाही, असं माझं ठाम मत आहे. मी चुकत असेल आणि मी चुकत असेल तर मला ते मी पुढे अभ्यासाने सिद्ध होईलच की मी चुकतोय. पण आजच्या तारखेपर्यंत मी जेवढं तमिळ साहित्य वाचलंय, तमिळ साहित्याबद्दल वाचलंय, तमिळ सिनेमे पाहिलेत आणि मी तमिळ सिनेमाबद्दल वाचलेलं आहे. त्यातून माझं हे विधान खूप विचारपूर्वक झालेलं आहे. कारण मी तमिळनाडूच्या राजकारणाचा स्पेसिफिकली खूप बारकाईने म्हणजे साधारणतः 1914-10 सालापासूनचा जो अभ्यास केलेला आहे. मी एका वेगळ्या प्रोजेक्टसाठी हा अभ्यास करतोय. तर तो अभ्यास करताना मला जाणवलं, म्हणजे जवळपास गेल्या 1900 पासून आज 2025, म्हणजे किती वर्ष झाली, 1,200 वर्ष झाली. या 1,200 वर्ष होत आली ना. हो. त्या 1,200 वर्षांचा तमिळनाडू किंवा त्या प्रांताचा, तमिळ प्रांताला जे राजकारण आहे, साहित्यकरण आहे, आणि पुढे होत जसं त्याला सिनेमाची जोड मिळाली, तर ह्याच्यातून जाणवलं की हे एकाच एक गुंफलेली वेणी आहे. जशी आपण मुलींची वेणी विणतो, की ती एकत्र जात जात राहते, ती कुठेच वेगळी, म्हणजे वेगळी वाटते पण ती वेगळी नसते. ही तिपेटी वेणी आहे. म्हणजे राजकारण, साहित्यकरण आणि सिनेमा अशी तिपेटी वेणी आहे, असं मी नेहमी म्हणतो. त्याच्यामागचं कारण असं आहे की सिनेमामध्ये येण्या अगोदर सगळे राजकारणी, सॉरी, मला असं म्हणायचं की राजकारणामध्ये येण्या अगोदर सिनेमात सगळे राजकारणी हे सिनेकर्मी आहेत, होते तमिळनाडूमध्ये. आणि त्यांना सिनेमाची ताकद कळाली होती. आज तमिळनाडूमध्ये घराघरामध्ये सिनेमा पाहायला येतो. घराघरामध्ये फॅन्स आहेत. फॅन्स कोणाचे असू शकतात, म्हणजे रजनीकांतचे असतील, एमजीआरचे असतील, किंवा थलपती विजयचे असतील, किंवा आपलं मक्कल सलन विजय सेतुपतीचे असतील, एनिवन, कमल हसनचे असतील ते. आणि इफ यू नोटीस, मी सगळी जी नावं घेतली, एमजीआर, थलपती विजय, ज्याने आत्ता नुकता टीव्ही नावाचा गेल्या वर्षी, म्हणजे काल परवा 1 वर्ष झाला पक्ष स्थापनेला त्याच्या, तर ह्या सगळ्यांनी आपापला राजकीय पक्ष स्थापन केलेला आहे. बरं, हे सगळे राजकीय पक्ष अर्थात मी असं नाही म्हणत आहे की ते जेव्हा सिनेमामध्ये येतात तेव्हा ते राजकारणामध्ये यायचं म्हणूनच करतात. पण ते सिनेमामध्ये आल्यानंतर, म्हणजे करुणानिधी सारखं मोठं उदाहरण आपण जर घेतलं, तर करुणानिधी ही जो 10वी नापास झालेला व्यक्ती, ज्यांनी 1,200च्या वरती पुस्तकं लिहिली, 1,200-150च्या वरती सिनेमाच्या स्क्रिप्ट लिहिल्या, आणि पुढे ते देशातले आणि जगातले एकमेव असं राजकीय व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी
सलग 50 वर्ष एका प्रांतात, सलग नाही म्हणजे 1 वर्षात एक टर्मचा गॅप आहे, पण सलग 50 वर्ष ही वॉज अ सीएम. आणि 85 वर्षाची राजकीय कारकीर्द आहे त्या माणसाची, जी आजतागायत कुठल्याच राजकीय नेत्याची जगभरात नाहीये, जगातच नाहीये. तर त्यांचं अख्खी कारकीर्द पाहणार ना, तर त्यांनी सुरुवातीपासून सिनेमा हे आपल्या राजकीय, ही इज अ पॉलिटिशियन. ओके. कारण तर दलित द्रविडे मुवमेंट मधून ते आले, आणि मुवमेंट तळागाळात पोहोचवण्यासाठी त्यांना कळालं की आपण लोकांच्या भाषेत बोललं पाहिजे आणि लोकांच्या पद्धतीने बोललं पाहिजे. मग त्यांनी वर्तमानपत्र सुरू केलं, जे आजही सुरू आहे. आणि त्या 14 वर्षाचा असताना त्यांनी वर्तमानपत्र सुरू केलं, ते आजही सुरू आहे. ओके. ही पास्ट अवे 4 years बिफोर. ओके. तर त्यांनी जे सिनेमे लिहिले, त्या सिनेमामधून त्यांनी खूप महत्वाचं काम केलं, की त्यांनी आपली राजकीय विचारधारा पटकथेच्या माध्यमातून, डायलॉगच्या माध्यमातून लिहित गेलं. अण्णादुराई चा पाठिंबा आणि पेरियार स्वामींच्या पाठिंब्यामुळे त्यांनी सगळं ते केलं. आणि त्यांना जाणवलं की सिनेमा अशी गोष्ट आहे की, कारण तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जाती उतरंड आहे आणि अशिक्षितपणा आहे. तर अशिक्षित असल्यामुळे ही लोक वाचू शकणार नाहीत. मग काय, एकतर तुम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून पोहोचू शकता की ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून पोहोचू शकता. सिनेमातून राजकीय विचारधारा सबकॉन्शियसली ते पेरत गेले. आणि ते कसे कसे पेरत गेले, जर तुम्ही मणिरत्नमचा इरूवर पाहिला असेल तर जाणवेल. म्हणजे इरूवर मध्ये एमजीआरना राजकारणामध्ये घेऊन येण्यामागचं कारण किंवा व्यक्तीच आहे करुणानिधी, जे पुढे जाऊन भारतरत्न झाले, ज्यांनी पुढे जाऊन पंतप्रधान पदावरती दावा पण ठोकला, आणि देन ही बिकम अ सीएम फॉर द स्टेट. आणि मुख्यमंत्री असताना ज्यांनी सिनेमामध्ये नायकाची भूमिका केली, असं एकमेव उदाहरण आहे पुन्हा एमजीआर सारखं. हे तर खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर या सगळ्यांनी आपापल्या राजकीय परिप्रेक्ष्यातून सिनेमे केले. रादर अजून थोडंसं ठळक म्हणजे आत्ताच्या लोकांना जाणवण्यासाठी, रणजितने म्हणजे जेव्हा रजनीकांतने घोषणा केली की सिनेमामध्ये यायचं आहे, म्हणजे राजकारणामध्ये यायचं आहे, त्यांनी 2दा घोषणा केली आणि पक्ष स्थापन केला 25 डिसेंबरला. नंतरला तो त्यांनी पुन्हा 2दा माघार घेतला, आणि शेवटी आता 3 वर्षापुढे त्यांनी एकदा सांगून टाकलं की मी याच्यापुढे काही प्रकृतीच्या कारणामुळे राजकारणामध्ये येत नाहीये. पण जेव्हा त्यांनी ती घोषणा केली त्याच काळात त्यांचे 2 मुख्य सिनेमे आले, आणि जे योगायोगाने पारंजितने डिरेक्ट केले, काला आणि कबाली. तर काला आणि कबाली हे दोन्ही सिनेमे हे पॉलिटिकल सिनेमे आहेत, ज्याच्यामध्ये रजनीकांतचं प्लेसिंग जे आहे त्याच पद्धतीने होतं, इफ यू नोटीस. त्याच्यानंतर आता थलपती विजय, तर त्याचे सिनेमे सर्रास त्याच पठडीतले आहेत, आणि ज्याने आता गेल्या वर्षी पक्ष स्थापन केला. त्याच्यानंतर काही वर्षामध्ये कमल हसन तर पॉलिटिकली प्रचंड ऍक्टिव्ह, प्रोऍक्टिव्ह माणूस आहे. तर त्यांनी आता काही वर्षापूर्वी पक्ष स्थापन केला, पण त्याच्या अगोदर पण त्यांनी जे काही सगळे सिनेमे केले, इफ यू नोटीस व्हेरी काइंडली आणि खूप माइन्युटली नोटीस केलं, तर कमल हसन थोडे डावीकडे म्हणजे लेफ्ट थॉट प्रोसेस असलेले किंवा डावीकडे झुकलेले राजकीय नेते आहेत किंवा विचारधारा असलेला माणूस आहे. तर आणि त्याचा पक्षही तसाच आहे राजा, जो आता काम करतो. तर त्याचे सिनेमे जे आहेत हे पुन्हा अनबे शिवम सिनेमा पाहिलाय का? मग आपला मी नाही पाहिला. ओके, माधवन आणि कमल हसन दोघांचा खूप सुंदर सिनेमा आहे, मस्ट वॉच. तर त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा पॉलिटिकल सिनेमा आहे, पण ते जाणवत नाही कोणाला इट इज अ पॉलिटिकल सिनेमा. पण तो कमल हसनचे पात्र हे पॉलिटिशियन नाहीये, पण पॉलिटिकल आहे. ओके. आणि त्याच्यामुळे त्यांनी कम्युनिझम मधल्या किंवा डाव्या विचारसरणीमधल्या मर्यादा या खूप इंटरेस्टिंगली सांगितलेल्या आहेत. जेवढ्या इंटरेस्टिंग म्हणजे त्यांनी टीका केलेली आहे, स्वतःच्या विचारधारेवर टीका करायला पण धैर्य लागतं, आणि ते क्रिएटिव्हली करावं लागतं पुन्हा सिनेमाच्या माध्यमातून. हे पण धैर्य लागतं, नाहीतर जी गोष्ट मला आवडते ती किती छान आहे असं सांगणार. म्हणजे आता असं होऊ शकतं की मी इतकं बोलतोय, त्याच्यामध्ये मी मल्याळम सिनेमाबद्दल किंवा तमिळ सिनेमाबद्दल थोडंसं भावनेच्या भरातून खूप चांगलं सांगू शकतो, सांगितले पण असेल. पण मला हे पण जाणीव ठेवली पाहिजे की कधी मला न्यूट्रल पण राहून त्याचा एक तरतम भावाने विचार केला पाहिजे. कमल हसनने ती भूमिका अनबे शिवम मध्ये केलेली आहे, अत्यंत न्यूट्रल राहून तरतम भावाने त्या विचारधारेची मर्यादा पण सांगितलेली आहे. तो पण त्याचे बाकी सगळे जे सिनेमे आहेत थोडेसे त्या पठडीकडे आहेत.
आणि ह्या सगळ्यांचा फायदा आहे ना या सगळ्यांना निवडणुकीच्या राजकारणामध्ये होतो आणि खूप होतो. त्यामुळे आजचा गायक म्हणजे तमिळनाडू राज्य स्थापन झाल्यापासून सुरुवातीचे म्हणजे कामराज यांचा अपवाद वगळता सगळे सीएम, जयललिता सारखं उदाहरण मी माझ्या तोडून निसटलं ना. जयललिता शी वॉज ऍक्ट्रेस, एमजीआरची ती हिरोईन होती. ओके, अनेक सिनेमामध्ये शी वॉज व्हेरी गुड डान्सर. ह्या सगळ्यांनी हे सगळे लोक म्हणजे कामराज, त्याच्यानंतर करुणानिधी, नंतरला एमजीआर, जयललिता, मग पुन्हा करुणानिधी, पुन्हा एमजीआर, देन करुणानिधी आणि आता स्टालिन, हे एवढेच लोक मध्ये फक्त पनीर सेल्वन होते काय अगदी खूप छोटा काळ जयललिता ऍडमिट असताना, म्हणजे अण्णा ऑल इंडिया अण्णा डीएमकेच्या सत्तेमध्ये होते. हे एवढे 7 लोक इतक्या वर्षामध्ये तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले आहेत. यातले 7 पैकी 6 लोक ऍक्टर आहेत. त्यामुळे मी सिनेमा आणि राजकारण तमिळनाडूच्या बाबतीत वेगळं करू शकत नाही. आणि हे वरवर सांगण्याचं आहे. आणि त्याच्या पलीकडे मी तमिळनाडू की तमिळ सिनेमाबद्दल अजून एक विधान असं करतो नेहमीच, जे त्या पुस्तकामध्ये सुद्धा मी नोंदवलेलं आहे, की तमिळनाडूमध्ये सिनेमाचे 2 मुक्त प्रवाह आहेत. एक सर्रास मास सिनेमा आहे, म्हणजे अजित, कमल हसन, रजनीकांत, तलपती विजय यांचे एक एक प्रॉपर मास सिनेमा आहे, ज्याच्यात पॉलिटिकल थॉट आहेत, ऑब्विसली आहे. आणि एक जो आता पा रणजित, मारी सेल्वन वगैरे यांचे जे थॉट प्रोवोकिंग सिनेमे आहेत, ज्यामध्ये बरं हे दोन्ही म्हणजे धनुष सारखा ऍक्टर आहे जो पा रणजितकडे, मारी सेल्वमकडे पण काम करतो आणि तिकडे शंकरकडे पण काम करतो, किंवा म्हणजे रजनीकांत सारखा ऍक्टर आहे जो रणजितकडे पण काम करतो आणि शंकरकडे पण म्हणजे रोबो पण करतो आणि तो कबाली पण करतो. तो आणि त्यांच्याकडे रेड जायंट किंवा मैत्री, लायकरा हे असे मोठे प्रोडक्शन हाऊस ह्या दोन्ही प्रकारच्या सिनेमांना तेवढंच फंडिंग किंवा सपोर्ट करतात. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मला मला असं वाटतं की आपण इकडे या पर्स्पेक्टिव्हनी आपण पाहिलं पाहिजे. रादर जस्ट एक जातात. सॉरी, मी अगदी पुन्हा इंटरप्ट करतोय. उदयनिधी स्टालिन आहे, ज्याला आता स्टालिनचा मुलगा आहे आणि जो आता त्याला उपमुख्यमंत्री केलाय, युथ मिनिस्टर आहे तो तमिळनाडूचा. त्याला दे आर प्रोजेक्टिंग हिम ऍज अ नेक्स्ट सीएम. ओके, तो ऍक्टर आहे, त्याची बायको डिरेक्टर आहे, ही इज अ प्रोड्युसर ऑल्सो. सो त्याचं इमेज मेकिंग करायचं आहे ना, ही इज अ लार्जर दॅन लाईफ, तो कसा चांगली व्यक्ती आहे. तर गेले काही सिनेमे आता जसं मारी सेल्वराच्या सिनेमामध्ये त्यांनी ते तेवर मगनचं सेकंड, पण मी नाव ब्लँक झालो आत्ताच नुकता, वडिवेलचा सिनेमा आलेला. तर अशा सिनेमाच्या माध्यमातून त्याची इमेज बनवली जाते लोकांमध्ये, कारण की त्याला आता पुढचा सीएम म्हणून प्रोजेक्ट करायचंय. मग पॉलिटिकली कॅम्पेन करण्यापेक्षा सिनेमातून कॅम्पेन करणं 2 पद्धतीने बरं पडतं. म्हणजे हा माझा थॉट आहे. एक तर तुम्ही जे गुंतवता ते परतही मिळतात पैसे तुम्हाला, आणि तुम्ही एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजता, वाजता, वाजवले जाता, आणि तुम्हाला तुमच्या लक्ष द्यावंच लागतं तुमच्या टीकाकारांना सुद्धा. येस, आणि सर, खूपच मोठं म्हणजे खूपच जास्त झालं आहे. हो. आणि सर, म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी दक्षिण भारतीय सिनेमे पाहिले आहेत, जे तुम्ही आता बोललात, तर असे कुठले दक्षिण भारतीय सिनेमे आहेत का जे अंडर रेटेड आहेत आणि त्याबद्दल तुम्हाला सांगता येईल थोडक्यात? अंडर रेटेड नाही म्हणता येणार असं, कारण अंडर रेटेड म्हणजे आपण काय म्हणतो की जे कदाचित आपण पाहिलेले नाहीत ते अंडर रेटेड. ओके, आता मी स्वतःच्या पर्स्पेक्टिव्हने बघेन, जर समजा मी मुंबई, पुण्यामध्ये किंवा गोव्यामध्ये असतो, तर मला असं वाटतं की अरे हा किती चांगला सिनेमा आहे. माझ्यामध्ये फॉर एक्झाम्पल असं गृहीत धरूया की ज्ञान प्रकाशन किंवा महेशिंदे प्रतिकारण सारखा सिनेमा आहे, किंवा सेल्युलॉइड सारखा सिनेमा आहे, किंवा जलीकट्टे सारखा सिनेमा आहे, जो कदाचित माझ्याकडे थिएटरच्या माध्यमातून मोठ्या शहरामध्ये म्हणजे मुंबई, पुण्यामध्ये आला नसता, ओके, किंवा गोव्यामध्ये आला नसता. तर मला असं वाटतं की हा सिनेमा माझ्यापर्यंत पोहोचत नाही म्हणजे तो अंडर रेटेड आहे का, हे एक आपल्याला थोडंसं क्लिअर करावं लागेल. की सिनेमा ज्यांच्यासाठी बनवलेला आहे त्यांच्यापर्यंत तो पोहोचतोय की नाही, आणि जर त्यांच्यापर्यंत पण पोहोचत नाहीये तर तो अंडर रेटेड आहे का. म्हणजे ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. माझ्या बाबतीत सुदैवी मी असा समजेल की मला तो ऍक्सेस मी तो सतत ठेवला की एखादा चांगला सिनेमा पाहण्यासाठी मी तिथपर्यंत पोहोचतो. म्हणजे सिनेमा माझ्यापर्यंत पोहोचू शकत नसेल तर मी पोहोचेल, मी फिरू शकतो ना. काही सिनेमे असे आहेत, जसं आता नुकताच आलेला वाळाई सिनेमा होता मारी सेल्वराजचा. मी हैदराबादला होतो त्या काळामध्ये.
एका प्रोजेक्टवरती काम करत. तर छोट्या जीवाचा सिनेमा होता. तो सिनेमा हैदराबादमध्ये रिलीजच नाही झाला, पण तो तमिळ सिनेमा आहे. आणि हैदराबाद आहे तसं कमर्शियल तेलुगू सिनेमाची गोष्ट तर अजूनच वेगळी आहे. त्याच्याबद्दल आपण नाही बोललोय. पण तेलुगू इंडस्ट्री खूपच वेगळी आहे दादा, आणि त्याच्याबद्दल खूप जण बोलले आहेत. म्हणजे मला असं काही वाटत नाही की मी बोललंच पाहिजे. तर त्यामुळे तो तिथे आला नाही सिनेमा. देन आय ट्रॅव्हल टू चेन्नई टू जस्ट वॉच दॅट मूवी. खूप छोट्या बजेटचा छोटा सिनेमा, पण तो किती इम्पॅक्टफुल आहे. आत्ता सिनेमा तो ओटीटीवर आय थिंक हॉटस्टार की कुठेतरी रिलीज झालेला आहे. आणि जेव्हा हे सिनेमे आपल्याकडे कदाचित डब होऊन किंवा त्या त्या भाषेत सबटायटल्स आहेत ओटीटीवर आता आलेले येतात, तेव्हा आपल्याला ते वाटतं की की चांगला सिनेमा आपल्यापर्यंत पोहोचलाच नाहीये, अंडर रेटेड आहे. तर मी अंडर रेटेड वगैरे असं नाही म्हणत, फक्त मी असं म्हणतो की मी सिनेमापर्यंत पोहोचते की नाही, या सिनेमा माझ्यापर्यंत येणं केणं प्रकारे माध्यमातून पोहोचते की नाही. आणि आत्ता चांगले सिनेमे अंडररेटेड नाही राहू शकत. त्याच्यामागचं कारण फेस्टिवल, खूप सारे इंटरनॅशनल फेस्टिवल आता सर्रास होत आहेत छोट्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा. आणि माझं तर सगळ्या फिल्म लव्हरना खूप कळकळीची विनंती आहे की तुमच्या गावात, तुमच्या 100-150 किलोमीटरच्या परिसरात जिथे कुठे चांगला फेस्टिवल होत असेल, तर कुठलाही आडपडदा, म्हणजे अरे मला हे आवडत नाही, की आवडतील की नाही माहित नाही, असं कुठलाही विचार न करता तुम्ही ते सिनेमे पहा. दुसरी गोष्ट, तुमच्या आजूबाजूला जर फिल्म सोसायटी असेल, तर तुम्ही तिथे आवर्जून त्या त्या सोसायटीचे सदस्य व्हा, जिथे दर आठवड्याला तुम्हाला चांगले सिनेमे, क्युरेटेड सिनेमे पाहायला मिळतील. आणि ते खूपच इंटरेस्टिंग असतात, कारण हे सिनेमे होतात त्याच्यावरती चांगले लोक बोलतात. कारण मी स्वतःला फिल्म सोसायटीचा प्रोडक्ट समजतो ऍज अ फिल्म लव्हर म्हणून, किंवा मी आता लिहितोय म्हणून सांगू की मी सिनेमाबद्दल लिहितोय आणि सिनेमा लिहितोय, मी सिनेमा आता डिरेक्ट करतोय. पण जर मी सोसायटीमध्ये, फिल्म सोसायटीमध्ये नसतो गेलो, तर कदाचित माझा पुढचा कुठलाच प्रवास झाला नसता. त्यामुळे ते एक आपल्याला केलं पाहिजे, मग तो अंडर रेटेड ही कॅटेगरी राहत नाही. आणि ओटीटी आहेत आपल्याकडे आता सर्रास, 1000-2000 मध्ये आपल्याला वर्षभराचं पॅकेज मिळतं. आणि मूवी सारखं प्लॅटफॉर्म आहे जिथे खूप उत्तम उत्तम जगभरातले डॉक्युमेंटरी सिनेमे येतात. डॉक्युफ्लिक्स नावाचं एक आहे, डॉक्युबे नावाचं एक डॉक्युमेंटरीवरती ओटीटी आहे. तिथे खूप सुंदर सुंदर डॉक्युमेंटरीज आहेत. तिथे पाहता येतील. म्हणजे आपण अंडर रेटेड सिनेमे किंवा आपण अंडर रेटेड राहणार नाही राजा सिनेमा राहण्यापेक्षा, असं मला वाटतं. आणि सर, आता तुम्ही बोललाच तर थोडक्यात तेलुगू सिनेमाबद्दल सांगू शकाल का? तो तामिळ सिनेमा सारखाच आहे की काही त्यातमध्ये काय बदल किंवा येस, वेगळेपणा? मी तेलुगू सोबत थोडासा कन्नड पण जोडेन. आणि हा. हो. तुलू बद्दल मी जाता जाता बोलेन. आता ते सगळ्याबद्दल मी त्या पुस्तकामध्ये बऱ्यापैकी विस्ताराने लिहिलेलं आहे. पण ज्यांच्यापर्यंत समजा पुस्तक नसेल पोहोचलं, त्यांच्यासाठी मी एक अगदी 1-2 वाक्यामध्ये मी तुळू सिनेमाबद्दल सांगतो. त्यानंतर मी कन्नड आणि तेलुगू बद्दल एकत्रित बोलतो. तुळू सिनेमा खूप इंटरेस्टिंग सिनेमा आहे. तुळूचा जीव खूपच छोटा आहे. म्हणजे तुळू सिनेमाची मी तुलना मी आमच्या कोकणी सिनेमासोबत करेन. मी स्वतः कोकणी फिल्म मेकर आहे, स्वतःला मानतो. गोव्यात कारण मी त्या भाषेमध्ये प्रामुख्याने सिनेमे लिहितो, डिरेक्टही करतोय आता. आणि मी काही सिनेमाची निर्मिती केली ती त्याच सिनेमातली केली. तर तशाच पद्धतीने तुळूमध्ये पण तसंच होतंय. तुळू खूप छोटासा पार्ट आहे, म्हणजे मंगळूर मधला एक छोटा भाग आहे जिथे तुळू भाषा बोलली जाते. तुळुनाड ज्याला असं संबोधलं जातं, जिथे जो संघर्ष होता पुन्हा त्यांना कर्नाटकापासून वेगळं राज्य हवं होतं वगैरे वगैरे, तो राजकीय भाग आहे. त्याच्याबद्दल आपण नंतर केव्हा तरी बोलू. पण तुळू सिनेमा छोट्या जीवाचे खूप चांगले साहित्य आधारित चांगले सिनेमे बनतात तिथे. आणि त्यांचं महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की मराठी इंडस्ट्रीने हे तुळूकडून शिकायला पाहिजे. का शिकलं पाहिजे? म्हणजे त्यांनी मल्याळम, तमिळ, कन्नड करून शिकलंच पाहिजे. पण तुळूसारखं अत्यंत छोटा, म्हणजे एखाद्या, मला असं वाटतं पुणे जिल्हा एवढा वगैरे ते तुळुनाड असणार आहे. ओके, तो मंगळूर जिल्हा. ओके, तर उडुपी आणि मंगळूर ह्यातला थोडासा भाग आहे. अं, तिथे वर्षाला कदाचित 4-5च सिनेमे बनत असतात. अगदी 5-6 सिनेमे बनतात वर्षाला. पण ते सिनेमे थिएटरला चालतात, ते थिएटरला रिलीज होतात. आणि महत्वाचं म्हणजे, बरं तिथे काही भाषिक अस्मिता आणि राजकारण वगैरे असं नाहीये. ते म्हणजे की चांगले सिनेमे दाखवा, चांगले सिनेमे करा, मोजके सिनेमे करा, आम्ही ते थिएटरला येऊन बघतो. तिथे त्यांना अनुदान मिळत नाही, काही नाही. ओके, परत तुळू ही काही 22
भाषांमधली म्हणजे आपली जी 8व्या शेड्यूल मधल्या 22 भाषा आहेत त्याच्यामध्ये अधिकृत भाषा सुद्धा नाहीये. ती आजही काउंट केली जाते बोलीभाषा म्हणून. ओके. अशा वेळेला त्या भाषेत बनणारे सिनेमे थिएटरमध्ये चालतात. एवढंच नाही तर इफ्फीमध्ये इंडियन पॅनोरामामध्ये तुळू सिनेमांची निवड होते. 1-2 वर्षापूर्वी तुळू सिनेमा नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे विशेष सिनेमा म्हणून. मला असं वाटतं की ह्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. म्हणजे आपण आपल्या म्हणजे मराठी तर खूप मोठी इंडस्ट्री आहे. तर आणि ते म्हणतात की नाही आमचा सिनेमा चालत नाही, त्याला अनेक आपण खरी खोटी कारणं देतो. ती असतीलही, मी नाही म्हणत नाहीये. पण त्याच्या मागचं अजून एक कारण म्हणजे थोडं स्विच करतोय प्रश्न किंवा थोडासा मी एक्सटेंड करतोय ह्याचं उत्तर. आपण तो तो बघायला पाहिजे कारण हे सगळं पर्स्पेक्टिव्ह घेताना आणि आपण मराठीत बोलत असताना आणि तू आय थिंक मुंबईमधून बोलतोय बरोबर आहे ना? हो हो हो. हा. अं, मराठी सिनेमाबद्दल आपण बोललो नाही असं नको व्हायला. आणि ते बोललं पाहिजे. माझ्या खूप जवळचा विषय आहे मराठी सिनेमा. मराठी सिनेमा जे म्हणते की तुळू सिनेमाकडून मराठी सिनेमाने शिकलं पाहिजे त्यातही माझं म्हणणं असं असतं किंवा मल्याळम सिनेमाकडून शिकलं पाहिजे. ह्या छोट्या हे प्रादेशिक सिनेमे आहेत सगळे. मराठी सुद्धा प्रादेशिक सिनेमा आहे. पण मराठी समोर ना खूप मोठं आव्हान आहे ते बॉलिवूड सिनेमांचं, जे मी वेगळं सांगायची गरज नाहीये. त्याच्यावरती वर्षानुवर्ष अनेकांनी लिहिलेलं आहे, बोललेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती परिषदा होतात, सेमिनार होतात. पण त्याच्यातून आउटपुट काही निघत नाही. मला असं वाटतं की बॉलिवूड हे खूप मोठा हर्डल आपल्या म्हणजे मराठी सिनेमा समोर आहेच आहे. पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की तो मेंटल ब्लॉक आहे आपल्यासमोर. की ₹200 तिकीट समजा मी बॉलिवूडचा आमिर खानचा, सलमानचा, शाहरुखचा, ऋतिकचा सिनेमा पाहण्यासाठी मी देऊ शकतो किंवा मला देता येत असेल तर त्याच म्हणजे हिंदीमध्ये बॉलिवूडचा सिनेमा पाहायला जाताना 200, 500, 1000, ₹2000 पण तिकीट खर्च करायला ते मागे पुढे आपण बघत नाही. पण ₹200 मराठी सिनेमाचं तिकीट आपण काढत नाही बऱ्याचदा. आणि ते जेमतेम 3 दिवस शुक्रवार, शनिवार, रविवार सिनेमा चालतो न चालतो एक शो, तो पण रडत खडत आपण मागून मग थेट सगळे कलाकार सोशल मीडियाची सध्या आवाहन करतात की किंवा राजकारण्यांना सांगतात की आम्हाला आमच्या सिनेमासाठी थिएटरमध्ये जागा द्या वगैरे. हे सगळं करायची गरज नाहीये खरं सांगायचं तर. आता 250-300 सिनेमे बनतात मराठीमध्ये. त्यांची संख्या जर आपण तुलनात्मक दृष्ट्या कमी केली आणि त्याची क्वालिटी वाईज सिनेमा ॲज अ क्वालिटी ती जर वाढवली आणि त्याच वेळेला तो अधिकाधिक चांगल्या पद्धतीने कसा पोहोचवता येईल. म्हणजे आपल्यापर्यंत सिनेमा आता जो सर्रास आपण पाहतो मराठी सिनेमा उद्या रिलीज आहे म्हणजे उद्या समजा ह्या शुक्रवारी रिलीज आहे तर एक दिवस अगोदरपासून त्याचे प्रमोशन सुरू होतं म्हणजे एक आठवडा अगोदरपासून. एक आठवड्यामध्ये एवढ्या मोठ्या 13-15 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये सिनेमा पोहोचणार कसा? सगळा अख्खा 13 कोटी महाराष्ट्र काही ह्याच्यावरती इंटरनेटवरती बसलेला नाही किंवा वर्तमानपत्र वाचत नाही. मग त्यांना असं वाटतं की एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतली किंवा एखादं पोस्ट टाकली की आपण किंवा एखादा व्हिडिओ व्हायरल केला म्हणजे सिनेमा पोहोचला, असं नाही होत. हिंदीमध्ये जे करतात की सिनेमा फक्त फर्स्ट क्लॅप पासूनच त्याचे प्रमोशन सुरू होतं. तो बस तयार ठेवतात. मल्याळममध्ये पण ते होतं हा. नाहीशातली गोष्ट नाही. म्हणजे एखाद्या पुस्तकाचे किंवा एखाद्या कथेचे राईट्स विकले गेले किंवा एखादा डिरेक्टर, एखादा ऍक्टर, एखादा प्रोडक्शन नवीन सिनेमा करतोय, तो त्या फर्स्ट क्लॅप मुहूर्ताच्या पोस्टिंग पासून सतत बज काही ना काही दिवसानंतर त्याची एखादी बातमी येते, एखादं गाणं 5-10 सेकंदाचं येतं. त्याच्यावरती अधेमध्ये लोक हे बोलतात. आपल्याकडे ती सिक्रेसी ठेवत नाही, कुठे काय बोलायचं नाही, कुठे काय सांगायचं नाही. आणि शेवटी असं होतं की जेव्हा सिनेमा तयार होतो तेव्हा त्या 50-75 क्रू मधल्या कोणाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आला नसतो. कारण की सुरुवातीपासूनच सांगितलं कुठे काही बोलायचं नाही. मग म्हणतात मी आता कशाला बोलायचं जे तेव्हाच बोलायचं नव्हतं. कारण तेव्हा तो चार्ज असतो ना, ऍक्टर असो, डिरेक्टर असतो किंवा टेक्निशियन असतो, स्पॉट बॉय. प्रत्येकाला तो वाटतं की हा माझा सिनेमा आहे. नंतरला काय होतं एखादा सिनेमा संपला तर पुढच्या सिनेमामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो स्पॉट बॉय पासून डिरेक्टर पर्यंत. मग नंतरला फक्त सिनेमा पडतो कोणाच्या अंगावरती? प्रोड्युसरच्या अंगावरती, डिस्ट्रीब्युटरच्या अंगावरती, थोडासा डिरेक्टरच्या अंगावरती. कारण की त्याला तो सिनेमा वाजला गाजला तर पुढचा सिनेमा मिळत असतो. आणि मग काही थोड्या बहुत प्रमाणामध्ये लीड पेअर जे आहे हिरो हिरोईन ज्याला आपण म्हणतो ते मग ते हे सगळं सोशल मीडियावर बज करण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्याकडचे बाकी 70-75 लोक जे आहेत ते नाही करत. आणि परत त्यांना आपण कन्सिडर पण नाही करत.
मला असं वाटतं की ह्या सगळ्यांनी मिळून सिनेमा फक्त त्या 4-5-10 लोकांचा नाहीये. सिनेमा जर 13 कोटी लोकांनी बघायचा असेल तर त्यातल्या किमान 100 लोकांचे जे युनिट आहे त्या 100 लोकांनी पहिल्या दिवसापासून एन प्रकारे काही ना काही, मी असं म्हणतो की तुम्ही अख्खा सिनेमा दाखवा सुरुवातीपासूनच, पण तो बस तरी तयार करा, एक काहीतरी पोस्ट करा, काहीतरी त्याच्याबद्दल लिहित बोलत राहा सतत, जेणेकरून त्याच्याबद्दल त्या उत्सुकता तयार होईल, जी इथे खूपच होते. त्याच्यामुळे इथल्या प्रत्येक प्रेक्षकाला क्युरिओसिटी असते, "अरे, आपण हा सिनेमा पाहायचा आहे, की यार मी हा सिनेमा का पाहत नाहीये, की हा सिनेमा माझा चुकला का, चुटपुट लागून राहते. ते नाही राहिलं पाहिजे. कट टू आर आपला तेलुगू आणि कन्नड हो. सिनेमा, मी पुस्तकात म्हटलेलंही आहे. तेलुगू आणि कन्नड सिनेमा एकत्रित करतो कारण त्या दोघांची बिचाऱ्यांची अवस्था सारखी आहे. आणि त्यातही बिचारी पावम परिस्थिती अशी आहे की कन्नड सिनेमाला गिरीश कर्नाड वगैरे असेपर्यंत खूप चांगलं, म्हणजे त्यांनी अप्रतिम थ्रेड आहे तो अख्ख्या सिनेमाचा. पण त्याच्या पलीकडे जेव्हा आपण आता आत्ता बघतोय की त्यांना ते ठरवता येत नाही की आपण नेमका स्वतःला कुठे फिट करायचंय, क्लासिक सिनेमे की मास सिनेमे. म्हणजे आता यश वगैरे जसं केजीएफ आल्यानंतर एकदम कन्नडमध्ये तेलुगू सिनेमासारखे मास सिनेमे तयार झाले. आणि त्याचं नुकसान असं झालं की ते सिनेमे फ्लॉप झाले. मग केजीएफ फर्स्ट, सेकंड सालार फ्लॉप, त्याच्यानंतर त्या पठडीतले बाकीचे सिनेमे आले ते फ्लॉप झाले कारण की ऑडियन्स ठरवता नाही आला त्यांना स्वतःचा. आणि प्रत्येक सिनेमा सेम जादू नाही करत. आता कांतारा नंतर बऱ्यापैकी इतर लोकांनी सगळं पुन्हा कांताराच्या दुसऱ्या तिसऱ्या चौथा कॉपी करायला सुरुवात केलं, जे आपल्याकडे सैराट नंतर झालं. म्हणजे एक सैराट झाला त्याच्याने 50 कॉपी आल्या आणि सगळ्या जागा सर्रास आपटल्या, म्हणजे धाडकन आपटल्या, प्रचंड पैशांचं नुकसान झालं, कलाकारांचं पण नुकसान झालं त्याच्यामध्ये. जे कन्नड सिनेमामध्ये पण झालं की त्यांना स्वतःची आयडेंटिटी डिफाईन नाही करता आली. मला कन्नड सिनेमा आणि मराठी सिनेमा कुठेतरी सिमिलर वाटतो की आय थिंक इफ एम नॉट रॉंग दे आर फेल्ड टू डिफाईन देअर आयडेंटिटी, वेअर टू फिट. जसं तमिळ किंवा मल्याळम सिनेमाला तो आयडेंटिटी क्रायसिस अजून तरी नाहीये. म्हणजे आता मल्याळममध्ये पहिला आउट अँड आउट कमर्शियल आणि ब्लडी असं म्हणे ब्लड शेड असलेला सिनेमा रिलीज झाला. आणि तो पहिला ब्लड शेड असलेला सिनेमा ज्याने 100 कोटी क्रॉस केले, उन्नी मुकुंदनचा मार्को नावाचा पहिला सिनेमा, ज्याचे प्रचंड खून खराबा आहे. पण तो केरळपेक्षा बाहेरच जास्त चालला कारण केरळच्या ऑडियन्सला तेवढा ब्लडशेड बघून सवय नाहीये. आणि पण तशी सवय तेलुगूमध्ये खूप आहे. तेलुगू आउट अँड आउट कमर्शियल आहे. जसे म्हणजे तेलुगू 5 कुटुंब आहेत. ती 5 कुटुंब अख्खी तेलुगू इंडस्ट्री गेल्या म्हणजे गेल्या 100 वर्षापासून तीच 5 कुटुंब अख्खी इंडस्ट्री चालवतात. आणि त्याच्यामध्ये आता 5.5वी ऍडिशन झाली ती राजामौली कुटुंबाची. राजामौलीचे वडील लेखक आहेत, मेहुणा किरमाणी म्युझिशियन आहे, बायको त्याची मेकअप नाही, कॉस्ट्युम डिझायनर आहे, मुलगा त्याचा ईपी आहे, तो स्वतः डिरेक्टर आहे, दुसरं एक कोणीतरी आहे फॅमिलीमध्ये तो लिरिक्स आहे. सगळं एकाच कुटुंबामध्ये, सगळे कुटुंबामध्येच आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की त्यांच्याकडे तुम्ही पैसे घेऊन जाणे, सिनेमा घेऊन बाहेर पडा, अशा पद्धतीचं होतं. पण तेलुगू इंडस्ट्रीमध्ये मला सातत्यानं एक थ्रेड जो काही चांगल्या सिनेमांचा क्लासिक सिनेमे म्हणण्यापेक्षा समांतर किंवा साहित्यिक ओरिएंटेड कथानुरूप असे सिनेमे मल्याळम मध्ये, सॉरी, तेलुगूमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. जसं मी त्या पुस्तकात काही सिनेमांचा उल्लेख केलेला आहे. मल्लेशम सारखा सिनेमा आहे, बायोग्राफिकल सिनेमा आहे, जो खूप इंटरेस्टिंग सिनेमा आहे. किंवा आत्ता गेल्या 2 वर्षापूर्वी आलेला सिनेमा बंडी सारखा सिनेमा आहे, जो मला तेलुगू सिनेमा आहे. हे काही छोट्या जीवाचे सिनेमे आहेत. हैदराबाद ब्लू म्हणजे नागेश कुकनूर, जो नंतरला येऊन आपल्याकडे डोर सारखा सिनेमा केला हिंदीमध्ये. त्यांचा पहिला सिनेमा हैदराबाद ब्लू, जो जो इथं हैदराबादीच, ओके, तो तेलुगू माणूस आहे नागेश कुकनूर. तर असे काही चांगले समांतर धारेला धरून ठेवता येतील असे सिनेमे आहेत. काही आता नवीन चांगले डिरेक्टर आहेत की जे छोट्या जीवाचे, मी म्हणते की त्यांचं बजेट साधारणतः 5 ते 10 कोटीच्या आसपास. 10 कोटी इज अ कन्सिडर ॲज अ स्मॉल बजेट मूवी इन अ तेलुगू, ओके. जे मराठीमध्ये 10 कोटी म्हणजे ओव्हर बजेट सिनेमे मानले जातात. सो ते 10, कारण की ते रिकवर होतात. सिंगल स्क्रीन आजही देशात सगळ्यात जास्त
थिएटर साधारण 2-2.5 हजार थिएटर की कदाचित जास्त, हे फक्त एपी आणि तेलंगणामध्ये, आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये मी ते मल्टिप्लेक्स वगैरे सोडूनच दे, आजही लोक थिएटरमध्ये जाऊन, सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये जाऊन सिनेमे बघण्याला प्राधान्य देतात. त्याच्यामुळे तिथे मासी सिनेमे खूप मोठ्या प्रमाणात चालतात. कारण की तो पुन्हा थिएटरचा विचारही केला जातो. थिएटर ऍज अ मी म्हणते तिकीट बारी, पैशाचा विचार, आर्थिकदृष्ट्या त्या थिएटर ओनरला पण ते परवडलं पाहिजे. तो त्या पद्धतीचे सिनेमे तेलुगूमध्ये जास्त होतात. पण त्यातही आता आपण पाहिलं तर जसं मी सुरुवातीला तमिळ सिनेमाबद्दल म्हटलं, तेलुगू सिनेमाबद्दल आता थोडे राजकीय विचारधारा पेरणारे सिनेमे येऊ लागलेले आहेत. थोडे राजकीय सिनेमे पण आलेत. म्हणजे मी पुस्तकामध्ये काही म्हणजे एनटीआर स्पेसिफिकली, एनटीआर हा माणूस हे पहिले उदाहरण आहे भारतामधलं की नायक आणि चरित्र अभिनेता करत असताना एकाकी त्यांना साक्षात्कार, म्हणजे एका सिनेमात त्यांनी रामाची भूमिका केली, एका त्यांनी कृष्णाची भूमिका केली, आणि त्या कृष्ण आणि राम म्हणजे ह्या मायथॉलॉजिकल भूमिकेमधून एवढे हिट झाले की त्यांनी पुढे सर्रास त्याच भूमिका केल्या. त्यांनी ते एवढे हिट, सुपर डुपर हिट झाले. ही इज द फर्स्ट पर्सन इन द इंडियन पॉलिटिक्स अँड द एंटरटेनमेंट इंडस्ट्री ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये 6 महिन्याचा गॅप घेऊन निवडणूक लढवली, सीएम झाले. ओके, हे खूप मोठं खूप ज्यांनी एनटीआर इज द फर्स्ट पर्सन ज्यांनी केंद्रामध्ये म्हणजे राजकारणाच्या दृष्टीमध्ये थर्ड फ्रंट आणला, आणि ही वॉज अ लीडर ऑफ थर्ड फ्रंट. म्हणजे विरोधी पक्षाला पर्याय, मग सत्ताधारी विरोधी पक्षाने तिसरा पर्याय, तर तिसरा पर्याय हा एनटीआरने आणलं. ही खूप मोठी गोष्ट भारतीय राजकारणामधली आहे. आणि म्हणजे असं म्हटलं जात होतं की ही क्लेम ऑन द पीएमसी, आणि ते तेवढं मोठं त्यांनी केलंही होतं बरं का. आणि त्याच्यामुळे आंध्र प्रदेशच्या राजकारणाला खूप मोठी कलाटणी मिळाली, जी कलाटणी आज म्हणजे आता गेल्या वर्षी निवडणूक झाली, आणि त्या निवडणुकीमध्ये पुन्हा इंटरेस्टिंगली चंद्रबाबू नायडू म्हणजे एनटीआरचा जावई सीएम झालेले आहेत, आणि त्यासोबत उपमुख्यमंत्री झालेला आहे पवन कल्याण, जे जनसेना नावाचा राजकीय पक्ष आहे, जो तेलुगू मधला खूप मोठा हिरो आहे. तो तिथे आता राजकीय म्हणजे सिनेमा अभिनेते सक्रिय राजकारणामध्ये येण्याचा हा एक भाग आहे. आणि मग आता वाय एस आर रेड्डी म्हणजे काँग्रेसमध्ये जे होते, नंतरला त्यांच्या मुलांनी वाय एस आर काँग्रेस सुरू केली. तो त्याच्यावरती यात्रा आणि यात्रा 2 असे 2 सिनेमे आले. सिनेमाचा उपयोग राजकारणासाठी ह्या 2 सिनेमाने खूप इंटरेस्टिंगली केला, ज्याच्यामुळे सत्ता आली आणि सत्ता गेली सुद्धा. यात्रा सिनेमामध्ये मामुटी मल्याळम ऍक्टर ज्यांनी वाय एस आर रेड्डींची भूमिका केली. इट वॉज अ बायोपिक फॉर अ पॉलिटिकल बायोपिक, ज्याच्यामुळे वाय एस आर काँग्रेसला सत्ता मिळाली आणि 5वी बहुमताने सत्ता मिळाली. आणि त्यानंतर सत्ता मिळाली पुढच्या 5 वर्ष काही न केल्यामुळे असेल, जे काही कारण असतील आंध्र प्रदेशमधली. यात्रा 2 सारखा जीवा नावाचा ऍक्टर आहे ज्यांनी वाय एस आर 2 लीड केला, त्याची सत्ता गेली सुद्धा. म्हणजे एक सिनेमाने सत्ता आणली, एका सिनेमाने सत्ता घालवली. येस, आणि दिस इज द थिंग. हो, आणि थँक्यू, तुम्ही मुलाखत दिली, आणि मला वाटतं मुलाखत चांगली झाली. आणि खूपच बोलले सरांनी वाटते. हो, आणि सरांनी दक्षिण भारतीय सिनेमावर या पुस्तकात बऱ्यापैकी लिहिलं आहे. तर हे पुस्तक विकत घेण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. ज्यांना इंटरेस्ट असेल ते चेक करू शकता. तर थँक्यू. थँक्यू अथर्व. मला हो. या निमित्ताने पुन्हा एकदा सगळं धुंडाळता आलं. हो. खूप हा म्हणजे ह्या मुलाखतीच्या निमित्ताने थोडा ब्रशअप झालं माझाच अभ्यासावरती, कामावरती, सिनेमावरती. कारण पुस्तक लिहिल्यानंतर आपण कट ऑफ होतो, पुढच्या मार्गाला लागतो. पण या निमित्ताने मला पुन्हा सगळं एकदा विचार करता आला. काही काही सुटलेले दुवे असतात, जे कदाचित मी पुस्तक लिहिताना ते सिनेमे पाहताना चुकले होते, ते मला या मुलाखतीच्या निमित्ताने पुन्हा जोडता आले. आणि मला जाणवलं की अरे अजून खूप काही आहे ज्याच्यावरती मी लिहू शकतो किंवा करू शकतो. सो थँक्स, मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली. हो. तुझ्या निमित्ताने पुन्हा एकदा बोलता आलं मला हो. सर्वांसोबत. आणि सरांचं हे पुस्तक कोकणी आणि इंग्लिश या दोन्ही भाषात प्रकाशित होतं येत्या काळात. होय, इंग्रजी पुस्तक ऑलमोस्ट रेडी आहे.
ते मार्च किंवा बहुधा एप्रिलमध्ये प्रकाशन होईल त्याचं. कारण ते ठरवून केलं इंग्रजीमध्ये. हे जेव्हा पुस्तक इथे मराठीमध्ये प्रसिद्ध झालं तेव्हा गोव्यात आणि महाराष्ट्रात पुस्तक वाचलं गेलं, त्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. पण हे ज्या इंडस्ट्रीबद्दल लिहिलंय, जेव्हा मी त्या लोकांना भेटतो का इथे आणि जेव्हा त्यांना कळतं की मी असं पुस्तक लिहिलंय, तेव्हा म्हणते की अरे आम्हाला कसं कळणार की तू काय लिहिलेस किंवा जे काय त्यांच्याबद्दल मी जे भलं भलं लिहिलेलं आहे त्यांच्यामध्ये पोहोचणार कसं. त्यांना त्याचं कौतुक होतं की मी गोव्यातून येऊन इथे अख्ख्या इंडस्ट्रीबद्दल आणि फक्त मल्याळम नाही तर चारही इंडस्ट्रीबद्दल लिहिलेलं आहे. आणि जेव्हा काही खूप ख्यातनाम डिरेक्टर्सना रायटर्सना भेटतो, प्रोड्युसरना भेटतो, तेव्हा त्यांना ते इंटरेस्टिंग वाटतं. म्हणजे की हे इंग्लिशमध्ये का नाहीये किंवा हे तेलुगूमध्ये का नाही, तमिळमध्ये का नाहीये, मल्याळममध्ये का नाही. मी म्हटलं मी एवढ्या भाषेत अनुवादित नाही करू शकत, मग मी इंग्लिशमध्ये म्हटलं करेन जेणेकरून ते तुम्हालाही ऍक्सेसेबल राहील. तर आपण इंग्लिशमध्ये करतोय. आणि मला नेहमीपासून असं वाटायचं की कोकणीमध्ये म्हणजे माझ्या भाषेमध्ये काही चांगलं सिनेमावरती प्रामुख्याने फार कमी लिखाण आहे. तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चांगली पुस्तकं कोकणीमध्ये सुद्धा आली पाहिजेत. म्हणून ते कोकणीमध्ये त्याचं आता अनुवादाचं काम सुरू आहे. कारण मग साईड बाय साईड माझा दुसरा एक तमिळ प्रोजेक्ट खूप इंटरेस्टिंग जो सिनेमाबद्दलच सुरू आहे. तो सिनेमा आणि राजकारण असा जो मगाशी मी उल्लेख केला, तर त्याचं खूपच मोठं काम आहे. ते 3 खंडाचं काम आहे आणि तो मी गेल्या वर्षी अनाऊन्स केलंय. त्याचं पहिल्या खंडाचं माझं रिसर्च झालेलं आहे. आता लिखाणाचं काम सुरू आहे. त्यामुळे मी सगळ्यात वेळ काढत काढत आणि माझी बाकीची कामं सांभाळत माझं कोकणी अनुवाद पण सुरू आहे. लेट्स होप कोकणी पण या वर्षामध्ये येऊन जाईल. हो, चालेल सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच मित्रा. छान वाटलं मला तुझ्यासोबत बोलून. हो, आणि सर्वांना, सर्व प्रेक्षकांना, तुझ्या पॉडकास्टच्या सगळ्या सबस्क्रायबरना पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद अथर्व. थँक्यू. थँक्यू सर.